नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायची आहे, तो म्हणजे मलकापूर ते फलटण वाया छत्रपती संभाजीनगर मार्गे। आपल्या प्रवासाचा जो डिस्टन्स असणार आहे 450 ते 500 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे फलटण पर्यंत। बरोबर या ठिकाणी पहाटे 6 वाजत आले आणि आपल्या बसचा जो टायमिंग असणार आहे मलकापूर वरून तर 6:45 मिनिटांनी, म्हणजे 6:45 वाजता। त्याच्या 1 तासानंतर परत फलटणला गाडी आहे। दोन्ही गाड्या रिझर्वेशनला दाखवते। रिझर्वेशन एवढं काय खास नाहीये गाडीमध्ये। मलकापूर बस स्टँडला गार असा वारा सुटला, वाऱ्याची झुळूक मस्त लागते इकडे। मलकापूर बस स्टँडचं जे बांधकाम आहे ते पाहू शकता माझ्या पाठीमागे। या ठिकाणी मलकापूर बस स्टँडचं कामकाज पाहू शकता। ऑलमोस्ट 25% काम झालेलं आहे इथे। हा बुलढाणा जिल्ह्यातला मलकापूर बस स्टँडचा हा टेम्पररी परिसर। तर आपल्याकडे बस लागायला पाऊण तास बाकी आहे, तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊया। तर आपण इथे सकाळचा नाश्ता घेतलेला आहे, गरमागरम भजी। 20 रुपये प्लेट आपल्याला भजी पडलेली आहे। आणि भजी बघा एकदम बारीक बारीक, इकडच्या भागात आली की असेल भजी तुम्हाला पाहायला मिळेल। तर या मंडळीत मस्त भजी सकाळ सकाळ चहा प्यायला। तर मित्रांनो मस्त पैकी अशी सकाळ झालेली आहे। मलकापूर बस स्टँडला 2 ऑयस्टर अशोक लेलँडच्या BS6 बसेस आहे। पहिली बस आहे ज्या बसनं आपण प्रवास केलाय विठ्ठलवाडी मलकापूर, कल्याण मलकापूर या गाडीने आपण प्रवास केलाय। तीच गाडी MS14 LX 4017। तर आजच्या प्रवासाची शुभती असणार आहे आपली गाडी। तर या गाडीने आपण प्रवास करणार आहे मलकापूर पासून फलटण पर्यंत। तर फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली पाहू शकता माझ्या पाठीमागे, मलकापूर फलटण गाडी। मलकापूर वरून याची गाडी सुटणार आहे ती 7:15 वाजता। सकाळचे 7 वाजत आलेत आणि मलकापूर बस स्टँडला गर्दी पाहिजे। हे टेम्पररी बस स्टँड आहे। फलाट इकडचे तिकडे तिकडचे इकडे असे फलाट लागलेले आहेत। 1 नंबर 3 नंबर 8 नंबर असे फलाट आहेत। फलाट काय तसं दिलं नाही, पण फलटणला जाण्यासाठी गाडी इथेच लागते। आपल्या जो गाडीचा प्रकार आहे तो अशोक लेलँड BS6 ऑयस्टर बस आहे। आणि गाडी मार्ग तुम्हाला सांगतो गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे। मलकापूर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नगर, बारामती, फलटण असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि गाडी नंबर MS14 LX 5638। मार्ग थोडासा युनिक आहे। बाकी या रोडवर आपण नाईटचे प्रवास भरपूर केलेले आहेत, पण दिवसा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून सुद्धा ओळखलं जाते। प्रवासी दाखवतो गाडीमध्ये सध्या किती भरली गाडी। तर गाडी आतापर्यंत सकाळ सकाळ गाडी एवढी भरलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपली सीट रेडी। मला वाटतं इथून पुढे बुलढाणा छत्रपती संभाजीनगर पॅक होऊन जाईल गाडी। बघूया या रूटवरती गाडी कुठे फुल पॅक होते। आणि अशा प्रकारची अशोक लेलँडची केबिन आहे ऑयस्टर मॉडेल मधले। आणि नवीन गाडीमध्ये प्रवास करण्याचं कारण म्हणजे कम्फर्टेबल आरामदायी प्रवास आणि मिळणाऱ्या सोयी सुविधा। चार्जिंग सॉकेट आहे, बॉटल होल्डर आहे, काही तुमच्या वस्तू असतील तिथे ठेवू शकता। आणि ह्या ज्या सीट आहेत त्या ऍडजस्टेबल आहे। वरती लॅगेज पेज दिलेला आहे आणि बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी थोडीशी मोठी विंडो। पण त्याचा डिसएडव्हान्टेज आहे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये, कारण विंडो मोठे असल्यामुळे जे ऊन लागतं ना बाहेर। टोटल 42 प्रवासी बसतील एवढे सीट्स दिलेले। तर आपल्या प्रवासाचे सोबती असणार आहे चालक आणि वाहक दादा, त्यांची छोटीशी ओळख करून देतो तुम्हाला। हे आपले चालक दादा आहेत। दादा आपलं नाव? रोशन दारडे। अच्छा, फलटण डेपो। आणि आपले वाहक दादा, दादा आपलं नाव? महेश रांजणे। दादा आपल्या आगाराला किती गाड्या मिळाल्या ऑयस्टर कंपनी? आगाराला 10 गाड्या अवेलेबल झालेल्या आहेत। बरं, आपल्याकडे अजून नवीन 10 गाड्या ह्या चार्जिंग स्टेशनच्या झाल्यानंतर आपल्याला अजून 10 गाड्या अवेलेबल होणार आहेत। आणि आज आमची कामगिरी फलटण मलकापूर फलटण आहे। त्या गाडीने तुम्ही प्रवास करावा। ही गाडी आपली बुलढाणा, धाड, भोकरदन, बारामती, फलटण या मार्गे प्रवास करते। त्या गाडीने आपण अवश्य प्रवास करा। गाडीमध्ये चार्जिंग स्टेशन वगैरे सर्व सेवा उपलब्ध आहेत। पुश बॅक सीट्स आहेत गाडीमध्ये आणि गाडी एकदम कम्फर्टेबल आहे। आसन व्यवस्था वगैरे सगळं व्यवस्थित आहे। त्यामुळे ह्या गाडीने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा अशी आमची विनंती आहे। तर चला मित्रांनो, आता दादांबरोबर आपला शेवटपर्यंत प्रवास कसा होतोय आणि प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व माहिती या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। तर फायनली आपली गाडी मलकापूरवरून रवाना होते। गाडी सुटण्याचा टायमिंग 7:15चा।
पुढून 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 फिरून निघाले या गाडीच्या मागे. मलकापूर पासून 45 किलोमीटरचा अंतर काढत आपण पोहोचलेलो आहे बुलढाणामध्ये. बरोबर या ठिकाणी 8:15 झालेत, म्हणजे 8:15 वाजलेले तिथे. बुलढाणा जिल्ह्यातलं हे बुलढाणा बस स्टँडचा परिसर. या ठिकाणी आपली गाडी उभी आहे, जिथे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी बसेस थांबतात. बुलढाणा आगाराचा पण आपण एक रूट केला होता, तो म्हणजे बुलढाणा ते पुणे. नाईट रात्रांनी प्रवास होता. आपली गाडी पण त्याच मार्गे जाणार आहे नगरपर्यंत. बुलढाणामध्ये गाडी एकदम पॅक झालेली आहे. बुलढाणा नंतर आपली गाडी जाणार आहे धाड भोकरदन मार्गे सिल्लोड नंतर छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी बसेस आहे. शेगाव नाशिक बस आहे, त्याच्या बाजूला आपली बस, आणि सगळ्यात शेवटी बस आहे ती मलकापूर छत्रपती संभाजीनगर. बुलढाणा पोहोचायच्या आधी एक घाट लागला होता, तो म्हणजे राजूर घाट. तो एकदम मस्त असा घाट होता. पण उन्हाळ्याच्या सीझन मध्ये बघा कसं दिसतं घाट. एकदम दुष्काळ पडल्यासारखं असं दृश्य दिसतं आपल्याला उन्हाळ्याच्या सीझन मध्ये. तुम्ही जर पावसाळ्याच्या सीझन मध्ये आला तर निसर्गाने भरलेलं असं नयनरम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बुलढाण्याचे पासिंग आहे ते MH28. बुलढाणा नंतर पुढे अजून एक घाट लागणार आहे. एकदम छोटासा असा घाट आहे. घाटचं नाव वगैरे माहित नाही आपल्याला. आपण तो घाट रात्री कव्हर केलेला, पण दिवसा बघूया तो घाट कसा दिसतोय. इकडे जाऊ का? चला महावर होतं तर या पुढं.
जायचं आपल्याला. जिल्हा जालना भोकरदन बस स्टँडला आपली बस पोहोचलेली आहे 9:45 आणि बस स्टँडचं कामकाज पाहू शकता. इथे पण बस स्टँडचं कामकाज चालू आहे. काही ठिकाणी बस स्टँडची सुधारणा होते तर काही ठिकाणी बस स्टँडचा नुसता बेस तयार होतोय. ऑलरेडी बस फुल भरली आणि प्रवासी पहा बाहेर तिकडे बसले प्रवासी आणि इथे सामान ठेवाय बिलकुल अडवलं नाही आणि ड्रायव्हर दादा चांगले काम करतायत. पलीकडे पण सिल्लोड लागली आहे आणि ही पण बस पॅक, ती पण बस पॅक. निघाली गाडी. गर्दी बघा किती भरली गाडी. अक्षरशः स्टँडिंग प्रवास आहेत केबिन पर्यंत. चार्जिंग वगैरे सामान जरा व्यवस्थित. असंच पॉवर बँक चार्जिंग लावला होता चोरीच गेला डायरेक्ट. हे नवीन घेतला त्याच्यानंतर थोडंसं लक्ष द्यावं लागतंय का तर हे बी गेला मध्ये संपल्या. जालना जिल्ह्यामध्ये जी इतर जिल्ह्याची सीमा आहे बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड या 4 जिल्ह्यांची सीमा जालना जिल्ह्याला लागते. आहे का जागा? हा मध्ये आहे जागा. चला सिग्नल नव्हतं. तर मित्रांनो आपण पोहोचलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड बस स्टँडवर. या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे 10:10 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागणाऱ्या इतर जिल्ह्याची सीमा नगर, जळगाव, नाशिक, जालना, बुलढाणा आणि फायनल बीड एवढ्या 6 जिल्ह्यांची सीमा लागते. 60 किलोमीटरचा समथिंग आपला पुढचा स्टॉप येणार आहे छत्रपती संभाजीनगर. आणि आपल्या बसच्या बाजूला अजून एक बस जळगाव पुणे, जळगाव आगाराची. सिल्लोड बस स्टँड एकदम गजबजलेला परिसर आहे आणि हा सिल्लोड बस स्टँडचा वेळापत्रक तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. इथे प्रत्येक बस स्टँडला गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तर खूपच. सिल्लोडच्या आसपासचे जे पर्यटन स्थळ बघायचे झालं तर इथून 30 किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी आहे, त्याला तुम्ही व्हिजिट करू शकता. सिल्लोड मध्ये आले नाही प्रसंग आठवतो तो कुठला असेल. रात्राने प्रवास केला होता बघा आपण याच्या आधी. खेड जळगावच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही काय विषय झाला होता सिल्लोड मध्ये. जे वयस्कर वृद्ध वगैरे होते त्यांच्या पायावर अशी बॅग पडली होती आणि पाय असा थोडासा असं चिरला होता. बघा तुम्ही तो व्हिडिओ काय विषय झाला त्या रात्री. म्हणून बॅगा वगैरे ठेवताना जरा सांभाळून ठेवा जेणेकरून जे प्रवासी बसलेले असतील सीट खाली त्यांच्या डोक्यात ती बॅग पडू नये एवढी काळजी घ्या. कन्नड मार्गे जाते. कन्नड मार्गे कन्नड मार्गे
बरोबर 12:13 आपली बस पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकला. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागूनच इतर जिल्ह्याची नावं पण तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये टोटल 9 तालुके आहेत. तुम्हाला माहित असेल फुलंब्री, सोयगाव वगैरे बरेच सांगितलेले आहेत ऑलरेडी. मित्रांनो, एक कन्फ्युजन आहे आपल्याला. इथून एक रूट करायचा आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते अहमदाबाद. स्लीपर बस असते इथून. नाशिकवरून सुद्धा नाशिक अहमदाबाद गाडी असते. दोन्ही गाड्यांचे रूट वेगळे आहेत का, आणि जर वेगळे असतील तर कोणत्या कोणत्या मार्गाने गाडी जाते नक्कीच कमेंट करा. अजून एक बस पुणे मेहकर गाडी. आणि या ठिकाणी आपली बस उभा राहिली आहे. इथे प्रवाशांची अक्षरशः गर्दी कमी झालेली आहे. आता मला वाटलं संभाजीनगरला फुल पॅक होईल गाडी, पण इथे प्रवासी सगळ्यात जास्त खाली झालेले आहेत. आता बघूया छत्रपती संभाजीनगर नंतर पुढे प्रवासी अजून फुल होत आहेत. मलकापूर पासून आपण टोटल अंतर पार केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर पर्यंत. तर जवळपास 180-82 किलोमीटरचा समथिंग अंतर आपण कव्हर केलेलं आहे. आता गाडी आपली सेंट्रल बस स्टँडवरून आली, आता रवाना होते नगरसाठी. नगरच्या आधी आपला एक स्टॉप होणार आहे, तो म्हणजे जेवणासाठी स्टॉप. आणि आपल्या गाडीचे फुल तिकीट आहे मलकापूर ते फलटण. तर 765 रुपये एवढं आपल्या गाडीचे फुल तिकीट आपल्याला पडलेलं आहे फलटणपर्यंत. तर एवढी गाडी आत्तापर्यंत भरलेली आहे. तर इथे आपले काही सबस्क्रायबर आहेत जे आपले पहिल्यापासून ब्लॉग वगैरे बघतात. तर कसं वाटतं? छान वाटतात. म्हणजे कामे वगैरे येतात आपलं ब्लॉग. हो. आपण कुठलं प्रॉपर? मलकापूर. म्हणजे विदर्भ. विदर्भातले आपण बरेच ब्लॉग केलेले आहेत. तर असे ब्लॉग आपण करत राहतो पूर्ण महाराष्ट्रभर. विदर्भ असो, खानदेश असो, पश्चिम महाराष्ट्र असो, म्हणजे जे प्रवाशांच्या कामी येतात ते ब्लॉग वगैरे मस्त वाटतं. तर आपल्याला गाडीचा प्रवास कसा वाटते यार? खूप छान. त्याच्यामध्ये बरीच सोयी सुविधा आहेत प्रवाशांसाठी. वापर करता का नाही त्या सोयीची? अगदी व्यवस्थित. अगदी व्यवस्थित. धन्यवाद आपलं मत मांडल्याबद्दल. तर मित्रांनो, आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे नेवासा फाट्याच्या पुढे. एकदम डांबरे असा हायवे. छत्रपती संभाजीनगर वरून हा हायवे येतो, तो डायरेक्ट अहिल्यादेवी नगर. नगर माळेवाडा आला. टेम्पररी बस हे निघायचे असते गाडी कुठला पाहतो पंढरपूरच्या भागात असं इथे मागे. चला उतरा तोपर्यंत. MH16 जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 3:05. या रूटवरची आपली बस फक्त एकाच बस स्टँडला थांबते नगरमध्ये, ते म्हणजे माळेवाडा बस स्टँड. अहिल्यानगर जिल्ह्याला इतर जिल्ह्याची लागणारी सीमा म्हणजे नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धाराशिव, सोलापूर आणि बीड एवढ्या जिल्ह्यांची सीमा अहिल्यानगर जिल्ह्याला लागते. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि उन्हाचे टेम्परेचर बघायचं झालं तर 34 डिग्री सेल्सिअस.
एवढं तापमान. आणि आता आपल्या गाडीचा रूट थोडासा युनिक आहे. दौंड मार्गे फलटण, नगर ते फलटणचे अंतर राहिलेले जवळजवळ. अरे नमस्कार, काय म्हणता हितेश भाऊ? कसं आहे, बरं आहे? गाडी भेटली नाही ते सुरतच्या. हा हो ना, ते गाणगापूर केलं होतं आपण, त्यावेळेस गाडीच लागली नाही, गाडी हलते लगेच. तर आपले मराठवाड्याचे एसटी प्रेमी काय नाव आपलं? हितेश मुलतानी. तर भेटून भारी वाटलं. आता बस निघते आपली, चला भेटू परत. हो नक्की नक्की. नगर ते गाणगापूर आता रिसेंटली रूट केला होता आपण, नगर ते अक्कलकोट पर्यंत. नवीच गाडी असते पण त्या रूटला जुनी गाडी टाकली. पुढच्या राज्यात गेली की गाड्या खराब करतात ते लोक, कर्नाटकवाले. पण आपण गाणगापूरचा रूट बनवणार आहे दुसऱ्या मार्गाने. आता नगरमध्ये गाडी भरलेली आहे आणि 1-2 स्टँडिंग प्रवासी पाठीमागे बघू शकताय. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये या गाडीचा प्रवास तर भाई एकदम कम्फर्ट लेवल. चार वाजून 42 मिनिटांनी आपली बस आली आहे दौंड मध्ये. 2 फलाट असलेले हे दौंड बस स्थानक आहे. एकदम छोटस बस स्टँड, दौंड बस स्टँड. बारामतीचे जे अंतर दाखवते इथून 42-43 किलोमीटरचं अंतर आहे इथून दौंड ते बारामती. त्याच्या आधी जो जिल्हा होता तो नगर जिल्हा, त्याच्यानंतर आता डायरेक्ट पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यानंतर सातारा. महत्वाचं म्हणजे मुंबई, पुणे, सोलापूर या मार्गावर ज्या रेल्वे धावतात त्या दौंड मार्ग.
स्क्रॅप गाडी, स्क्रॅप गाडी. या ठिकाणी जी आपली बस पोहोचलेली आहे ती 5:52 म्हणजे जवळजवळ 6 वाजत आले आणि आपल्या बसचा जो अंतर राहिलाय बारामतीवरून फलटण तर 24 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. सगळ्यात जास्त या रोडवर CNG बसेस असते. बोम आकाराची एक बस आहे इथे, बोम बारामती. आणि इथं बहुतेक मला वाटतं तिकीट चेकिंग चालू आहे. इथे पण तिकीट चेकिंग वाले पण आलेत लोकल रोडला. हा बारामती बस स्टँडचा डेपो आणि हा त्याला चिटकूनच बारामती बस स्टँड. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण बस स्टँड आहेत असे बस स्टँड झाले ना भाई साब खतरनाक. या बस स्टँड मध्ये प्रवाशांसाठी A to Z सेवा, जसं की वेटिंग एरिया, उपहारगृह, स्वच्छतागृह, म्हणजे बरेच असे फॅसिलिटी या बस स्टँड मध्ये दिलेले आहेत. पार्सल विभागासाठी वेगळा एरिया दिलेला आहे त्या ठिकाणी पाहू शकता. इथे बारामती बस स्टँडचा आपण सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला, बघितला नसेल बघून घ्या. बारामती बस स्टँड वरून ऑलरेडी आपण एक रोड बनवला बारामती ते त्र्यंबकेश्वर, तो पण व्हिडिओ बघून घ्या. शिर्डीवरून सुटली गाडी, फलटणला चालली. आपली बस फलटणला चालली आणि ही बी बस फलटणला चालली. दोन्ही बसेसचा संगम इथे झालेला आहे. आता ही बस शिर्डीवाली पण रवाना होते फलटणसाठी. बारामती, रावणगाव बारामती, लोकल गाडी, अक्कलकोट बारामती. लोकल रोडला गर्दी काय असते ना तुम्हाला दाखवते इथे. हे पाहू शकता तुम्ही लोकल रोडची गर्दी. बोर्डावर दिल्याप्रमाणे सर्व रूट आपले कंप्लीट झालेले आहेत. आता पाहू शकता मलकापूर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नगर, बारामती. आता फायनल रूट फलटण. बारामतीमध्ये बस स्टँडवर तिकीट चेकिंग झालं होतं लोकल गाडीला. विचार करा, या गाडीला जर तिकीट चेकिंग झालं असतं, कंडक्टर दादांना मोठा फाईन बसला असता आणि 3 महिने घरीच बसावं लागलं असतं. तर अशा काही चुका करू नका. 2 स्टुडंट होते इथे कॉलेजचे वगैरे, त्यांनी बिना तिकीट प्रवास केला होता इथे. आणि त्यांना समजावतात दादा त्यांच्यावरच होणार, काय बोलणार आजच्या तरुण पिढीला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो फलटण बस स्टँड. या रोडचा शेवटचा स्टॉप फलटण. सध्या जो फलटण बस स्टँडला बस पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 6:40. मलकापूर ते फलटण या प्रवासासाठी आपल्याला तब्बल 11:30 ते 11 तासांचा कालावधी लागलेला आहे. आणि फलटण बस स्टँडचा परिसर पहा, संध्याकाळचे दृश्य फलटण बस स्टँड. मलकापूर फलटण हा जो रूट आहे तो 5 जिल्ह्यांमधून जातो. म्हणजे जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे आणि फायनल जिल्हा म्हणजे सातारा. फायनली आपल्या दादांसोबत प्रवास झालेला आहे फलटण तो मलकापूर ते फलटण. तर दादांनी 11 तास आहे ना, 11-11.5 तास सलग ड्युटी केलेली आहे. या रोडवर सिंगल क्रू होते. आता ही बस रिटर्न किती वाजता आहे उद्या फलटणवरून मलकापूरसाठी? 8:30-9 8:30-9:15 दरम्यान. धन्यवाद दादा, तुमच्यासोबत प्रवास मस्त झाला. बघूया आता कधी भेट झाली तर नक्कीच
योगा जेवळून नेले एक दिवशी. तर फायनली आपल्या या बसचा रूट कंप्लीट झालेला मस्तपैकी. चला बाय. दादांनी तुम्हाला टायमिंग सांगितलं उद्या किती वाजता बस सुटणार आहे. तर आता बस डेपोमध्ये गेलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला मलकापूर ते फलटण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला.